5 किलो बटाट्याचे आपल्याला एकदम पांढरे शुभ्र असे चिप्स किंवा वेफर्स बनवायचे आहेत। या ठिकाणी मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटे आपण या ठिकाणी मोठ्या आकाराचे घेतलेले आहेत। बटाटे निवडताना आपल्याला चांगल्या क्वालिटीचे बटाटे निवडायचे आहेत, कारण आपल्याला हे चिप्स वर्षभर स्टोअर करून ठेवायचे आहेत। बटाटे कडक असलेले घ्यायचे आहेत, त्याचबरोबर पातळ सालीचे घ्यायचे आहेत। मी या ठिकाणी नवीन बटाटे घेतलेले आहेत आणि मोठ्या आकाराचे घेतलेले आहेत। बटाटा मोठ्या साईजचा घेतल्यामुळे यापासून तयार होणारे जे चिप्स आहेत ते देखील मोठ्या आकाराचे तयार होतील। त्यामुळे आपण छान मोठ्या आकाराचे बटाटे निवडलेले आहेत। बटाटे मार्केटमधून आल्यानंतर आपल्याला छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला 1 घंटा पाण्यामध्ये देखील भिजू घालून ठेवू शकता। आता बटाट्यावरील जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। बटाट्यावरील साल काढले की लगेचच आपल्याला बटाटा पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। बटाट्यावरील एखाद दुसरा जर डाग असेल तो आपल्याला चाकूने काढून घ्यायचा आहे। त्यामुळे आपल्या चिप्सला डाग पडणार नाही आणि आपले जे चिप्स आहेत ते एकदम छान पांढरे शुभ्र आणि मोठ्या आकाराचे तयार होतील। अशा पद्धतीने आता बटाट्यावरील मी साल काढून बटाटे पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही एकदम प्लेन आणि पांढरे शुभ्र असे आपले हे बटाटे तयार झालेले आहेत। सर्व बटाटे मी या ठिकाणी पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। त्यासाठी आपण मोठं पातेलं घेतलेलं आहे। आता आपल्याला या ठिकाणी बटाट्याचे चिप्स तयार करायचे आहेत। बटाट्याचे चिप्स करताना देखील आपल्याला पाण्यामध्येच हे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत। तर मी या ठिकाणी एका परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे। या ठिकाणी आपण एक बटाटा स्लायसर घेतलेला आहे। बटाटा जर मीडियम साईजचा असेल किंवा छोट्या साईजचा असेल तर तुम्ही बटाटा आडवा पकडून याचे चिप्स तयार करा, त्यामुळे तुमचे तयार होणारे चिप्स मोठ्या साईजमध्ये तयार होतील। हाताने आपल्याला दाब देऊन थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला एकदम पातळ चिप्स तयार करायचे नाहीये, थोडेसे मीडियम आपल्याला हे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत। एकदम पातळ जर चिप्स तयार केले तर वाळल्यानंतर ते चिप्स तुटतात, त्यासाठी आपल्याला थोडे मीडियम साईजचे चिप्स तयार करायचे आहेत। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी याचे चिप्स तयार करून घेतलेले आहेत। मीडियम साईजचा किंवा छोटा साईजचा बटाटा घेतला त्याचे देखील तुम्ही चिप्स मोठ्या आकाराचे तयार करू शकता। अशा पद्धतीने आता आपल्याला सर्व बटाट्याचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजच्या बटाट्याचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत। तर बटाटा तुम्ही बघू शकता भरपूर मोठा साईजचा आहे। तो जर बटाटा मी आडवा पकडला तर स्लायसरवरती व्यवस्थित बसणार नाही आणि याचे जे तयार होणारे चिप्स आहेत ते तुटू शकतात। त्यासाठी आपल्याला मोठा साईजचा बटाटा उभा पकडायचा आहे आणि याचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता तुम्ही मोठ्या साईजच्या बटाट्याचे देखील छान आपले चिप्स तयार झालेले आहेत। 2 ते 3 बटाट्याचे चिप्स तयार झाल्यानंतर आपल्याला ताटामधील चिप्स काढून दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपल्याला दुसरे चिप्स तयार करण्यासाठी ताटामध्ये जागा भेटेल। दुसऱ्या एका पातेल्यामध्ये आपल्याला पाण्यामध्येच हे चिप्स टाकून घ्यायचे आहेत। पाण्याच्या बाहेर आपल्याला हे चिप्स ठेवायचे नाहीयेत। पाण्यामध्ये चिप्स ठेवल्यामुळे आपले जे चिप्स आहेत ते एकदम पांढरे शुभ्र असे तयार होतील आणि जर पाण्याच्या बाहेर तुम्ही चिप्स ठेवलात तर लगेचच काळे पडतील। 3 ते 4 बटाट्याचे चिप्स तयार झाल्यानंतर परातीमधील जे पाणी ते देखील आपल्याला बदलून घ्यायचं आहे। आपल्या परातीमधील जे पाणी ते एकदम पांढरे शुभ्र असं झालेलं आहे, त्यासाठी आपल्याला परातीमधील जे पाणी आहे ते देखील थोड्या वेळेला बदलून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता आपल्याला सर्व बटाट्याचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत। एकदम गोल आणि एकदम छान असे आपले हे बटाट्याचे चिप्स तयार होत आहेत। आता सर्व बटाट्याचे चिप्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्येच टाकून घ्यायचे आहेत। तर मी या ठिकाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण सर्व तयार केलेले चिप्स टाकून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे चिप्स 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। यावरील जे पाणी ते एकदम क्लीन होत नाही तोपर्यंत आपल्याला हे चिप्स छान धुवून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपले जे चिप्स आहेत ते एकदम छान पांढरे शुभ्र तयार होतील। तर या ठिकाणी मी 3 ते 4 वेळेस हे बटाट्याचे चिप्स छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। यामध्ये जे पाणी टाकलेलं आहे ते एकदम क्लीन आणि शुद्ध आहे, अजिबात यामध्ये स्टार्च नाहीये। आता आपल्याला यामध्ये तुरटीचा खडा फिरून घ्यायचा आहे। तुरटीचा खडा फिरवल्यामुळे आपले चिप्स पांढरे शुभ्र तयार होतील। या ठिकाणी मी एक छोट्या साईजचा तुरटीचा खडा घेतलेला आहे आणि हा खडा आपल्याला पाण्यामध्ये न टाकता फक्त पाण्यामध्ये 5 ते 6 वेळेस फिरून घ्यायचा आहे। तुरटीचं पावडर करून टाकायचं नाहीये किंवा अख्खी तुरटी देखील आपल्याला यामध्ये टाकायची नाहीये। सर्व बाजूने आपण हा तुरटीचा खडा पाण्यामध्ये छान फिरून घेतलेला आहे। यामध्ये जे चिप्स आहेत ते थोडे जास्त प्रमाणामध्ये आहेत आणि सकाळपर्यंत हे चिप्स फुलून आणखीन डबल होतील। तर त्यासाठी आपल्याला या भांड्यामधील थोडेसे चिप्स दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। चिप्स पूर्णपणे पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। चिप्सच्या वर पाणी नसेल तर आपले जे चिप्स आहेत ते काळे पडू शकतात। आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हे चिप्स साईडला ठेवून द्यायचे आहेत। रात्रभर हे चिप्स ठेवल्यामुळे आपले जे चिप्स आहेत ते छान कडक होतील। रात्रभर जर तुम्ही हे चिप्स अशा पद्धतीने ठेवले तर तळल्यानंतर हे चिप्स अजिबात ऑइली होत नाहीत। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपले जे चिप्स आहेत ते एकदम छान कडक झालेले आहेत आणि फुलून डबल झालेले आहेत। तुरटीच्या पाण्यामधून काढून मी चिप्स दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। हे सर्व चिप्स आपण एका मोठ्या स्टीलच्या टाकीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि जे मोठं पातेलं आहे ते आपण चिप्स शिजवण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे। आता पातेल्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे तापवण्यासाठी। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्ही उपवासाचं शेंदे मीठ टाकू शकता, जास्त देखील आपल्याला मीठ टाकायचं नाहीये।
आता या ठिकाणी आपण पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। पाण्यामधील जे मीठ आहे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। पाणी जास्त प्रमाणामध्ये आहे तर उकळी येण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिट लागतील। 5 ते 10 मिनिट झालेले आहेत। पाण्यावरील झाकण मी काढून घेतलेलं आहे आणि आपलं जे पाणी आहे ते छान गरम झालेलं आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला तयार केलेले चिप्स टाकून घ्यायचे। आपले जे वेपर्स आहेत ते जास्त प्रमाणामध्ये आहेत, एका वेळेला पातेल्यामध्ये व्यवस्थित बसणार नाही, त्यामुळे मी या ठिकाणी दोनदा करून हे चिप्स उकडून घेणार आहे। सुरुवातीला मी पाण्यामध्ये अर्धे चिप्स टाकून घेतलेले आहेत। पाण्यामध्ये हे वेपर्स टाकल्यानंतर आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे। चिप्स आपल्याला अति जास्त शिजवायचे नाहीत किंवा कच्चे देखील ठेवायचे नाहीयेत। चिप्स जर जास्त शिजवले तर तुटू शकतात आणि याचा गाळ होऊ शकतो। 7 मिनिट आपल्याला हे चिप्स शिजवून घ्यायचे आहे। 6 ते 7 मिनिटानंतर मी यावरील झाकण काढून घेतलेलं आहे। पहिल्यापेक्षा याचा रंग बदललेला आहे, थोडेसे पारदर्शक असे दिसत आहे। यामध्ये नख बुडवल्यानंतर नख सहजच बुडत आहे आणि याला फोल्ड केल्यानंतर हा चिप्स तुटत नाहीये, एकदम लवचिक असा तयार झालेला आहे। चिप्स मध्ये भरपूर लवचिकपणा आलाय। अशा पद्धतीने आपला चिप्स दुमडल्यानंतर तुटला नाही तर समजायचं आपले चिप्स छान शिजलेले आहे। आता आपल्याला हे चिप्स काढून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी मी एक चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीवरतीच आपल्याला हे चिप्स काढून घ्यायचे आहेत। चिप्स मध्ये जे पाणी असेल ते पाणी पूर्णपणे निथळून जाईल। सर्व चिप्स मी एका चाळणीवरती काढून घेतलेले आहेत। यामधील जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे निथळू द्यायचं आहे आणि चिप्स थोडेसे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत। त्यानंतरच आपल्याला हे चिप्स उन्हाला वाळू घालायचे आहेत। राहिलेले जे चिप्स आहेत ते देखील आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। आपले जे पाणी ते गरम आहे, पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपल्याला चिप्स फक्त 5 मिनिट शिजवून घ्यायचे आहेत। पहिल्या बॅचला आपण 7 मिनिट चिप्स शिजवले होते, दुसऱ्यांदा चिप्स शिजवताना आपल्याला फक्त 5 मिनिट शिजवून घ्यायचे आहेत। यामध्ये आता आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण आपण चिप्स काढून घेतलेले। आता आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिट आपल्याला याला शिजू द्यायचं आहे। तोपर्यंत आता आपले सुरुवातीला काढलेले जे चिप्स आहेत ते आपल्याला वाळू घालून घ्यायचे आहेत। तर मी या ठिकाणी 2 बॅचमध्ये चिप्स तयार केलेले आहेत। एक बॅच मी या ठिकाणी बाहेर उन्हाला वाळू घालणार आहे आणि एक बॅच आपण घरामध्ये पंख्याखाली सुकवून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी सुरुवातीला बाहेर उन्हामध्ये चिप्स वाळू घालून घेतलेले आहेत। प्रत्येक चिप्स आपल्याला वेगळा करून वाळू घालायचा आहे। एकमेकांवरती अजिबात चिप्स पडू द्यायचे नाहीयेत। वाळल्यानंतर हे चिप्स एकमेकांना चिटकू शकतात आणि चिटकलेल्या चिप्समध्ये लगेचच जाळे किंवा किडे होऊ शकतात। त्यामुळे आपल्याला सुरुवातीला वाळू घालतानाच हे छान लांब लांब असे वाळू घालायचे आहेत। थोडासा वेळ लागतो, पण आपले जे चिप्स आहेत ते एकदम छान तयार होतात। अशा पद्धतीने आपण सर्व चिप्स उन्हाला वाळू घातलेले आहेत। पहिले चिप्स वाळू घालेपर्यंत आपले जे दुसरे चिप्स आहेत ते देखील छान शिजलेले आहेत। आता हे देखील चिप्स आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे चिप्स घरामध्ये पंख्याच्या हवेखाली वाळू घालायचे आहेत। तर घरामध्ये पंख्याच्या हवेखाली चिप्स वाळू घातल्याने आपले जे चिप्स आहेत ते व्यवस्थित वाळल्या जात नाहीत, त्यामुळे हे चिप्स पिवळे पडू शकतात। तर या ठिकाणी मी घरामध्ये पंख्याखाली हे चिप्स वाळू घालून घेतलेले आहेत। ते देखील चिप्स मी एकमेकांपासून अंतराने घातलेले आहेत। आता पंख्याखाली घातलेले चिप्स आणि बाहेर उन्हाला घातलेले चिप्स दोन्हीमधील काय फरक आहे ते मी तुम्हाला वाळल्यानंतर दाखवणार आहे। उन्हाला वाळू घातलेले जे चिप्स आहेत ते तुम्हाला लगेचच 2 ते 3 घंट्यानंतर जमा करायचे आहेत, नाहीतर सर्व चिप्स हवेने उडून जाऊ शकतात। तर आता घरामध्ये जे वाळू घातलेले चिप्स आहेत ते तुम्ही बघू शकता, याला थोडासा पिवळा रंग आलेला आहे आणि बाहेर उन्हाला जे वाळू घातलेले चिप्स आहेत ते एकदम छान पांढरे शुभ्र असे तयार झालेले आहेत। पंख्याच्या हवेखाली चिप्स वाळवण्यापेक्षा जर तुम्ही उन्हाला बाहेर हे चिप्स तयार केले तर छान पांढरे शुभ्र असे चिप्स तयार होतील आणि लगेचच 2 ते 3 घंट्यामध्ये तुमचे चिप्स वाळून तयार देखील होतील। तर बघू शकता तुम्ही एकदम पांढरे शुभ्र आणि एकदम मस्त असे आपले हे चिप्स तयार झालेले आहेत। जास्त जाड नाहीयेत किंवा जास्त पातळ देखील नाहीयेत, एकदम पांढरे शुभ्र आणि मस्त असे आपले हे चिप्स तयार झालेले आहेत। आता आपल्याला हे चिप्स तळून देखील बघायचे आहेत। तेल छान तापल्यानंतरच आपल्याला हे चिप्स तळायचे आहेत। तेल जर गरम झालेलं नसेल तर आपले चिप्स व्यवस्थित तळल्या जाणार नाही। तेलामध्ये मी थोडेसे चिप्स टाकलेले आहेत, बघू शकता तुम्ही याच्या आकारापेक्षा दुप्पट ते तिप्पट हे चिप्स फुललेले आहेत। एकदम कुरकुरीत पांढरे शुभ्र मस्त असे आपले हे चिप्स तयार झालेले आहेत आणि जे मी घरामध्ये पंख्याच्या हवेखाली चिप्स वाळू घातले होते ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी तळून दाखवणार आहे। तर बघू शकता तुम्ही घरामध्ये पंख्याच्या हवेखाली सुकवलेले चिप्स देखील तळल्यानंतर एकदम पांढरे शुभ्र असे झालेले आहेत। फक्त याचा कलर दिसण्यासाठी पिवळा झालेला आहे, पण तळल्यानंतर हे देखील चिप्स आपले पांढरे शुभ्र असे झालेले आहेत। बघू शकता तुम्ही अजिबात ऑइली झालेले नाहीयेत, बिलकुल यावरती ऑइल दिसत नाहीये। एकदम पांढरे शुभ्र आणि मस्त असे कुरकुरीत बटाटा चिप्स किंवा बटाटा वेपर्स तयार झालेले आहेत। उपवास असो किंवा नसो, उपवासाचे पदार्थ प्रत्येकालाच खायला आवडतात।
त्यातले त्यात साबुदाण्याच्या पापड्या म्हटलं तर प्रत्येकाच्या फेवरेट असतात. आपल्या ज्या पापड्या ते एकदम पातळ आणि पांढरे शुभ्र कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. आवाज ऐकू शकता तुम्ही, आवाजाने तुमच्या लक्षात येत असेल एकदम कुरकुरीत अशा आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत. आणि रंग देखील तुम्ही बघू शकता, एकदम पांढरे शुभ्र अशा आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत. मी या ठिकाणी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आपल्याला छान 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी देखील मोजून घ्यायचं आहे. साबुदाणा मी 2 वेळेस छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला हा साईडला ठेवून द्यायचा आहे. एका भांड्यामध्ये आपल्याला 8 वाटी पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी 8 वाटी पाणी गरम करून घेणार आहे. ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने मी या ठिकाणी मोजून 8 वाटी पाणी घेतलेलं आहे. पाणी आता आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. पाणी लवकर गरम होण्यासाठी पाण्यावरती आपण एक झाकण ठेवलेलं आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला जो धुवून घेतलेला साबुदाणा आहे तो साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. याला छान मिक्स करून घेतलेला आहे. कढई मी गॅसवरून खाली उतरून घेतलेली आहे. आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर याला छान भिजू द्यायचं आहे. गरम पाण्यामध्ये साबुदाणा भिजवल्यामुळे आपला जो साबुदाणा आहे ते छान शिजला जातो. त्यामुळे आपल्याला याला शिजवण्याची अजिबात गरज नाहीये. आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आहे तो छान भिजलेला आहे आणि छान शिजलेला देखील आहे. छान पारदर्शक झालेला आहे आणि याचे जे दाणे ते छान टपोरे झालेले आहेत. साबुदाणा जर एकमेकांना चिटकला असेल तर तो साबुदाणा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे. गरम पाण्यामध्ये आपण साबुदाणा भिजवला होता त्यामुळे साबुदाणा जो आहे तो एकमेकांना चिटकलेला आहे. अशा पद्धतीने आता आपण हा साबुदाणा मोकळा करून घेतलेला आहे. आता आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये 6 वाटी पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने 6 वाटी पाणी घेतलेलं आहे. या पाण्याला देखील आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तर एकूण आपण या ठिकाणी 2 वाटी साबुदाण्यासाठी 14 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. म्हणजेच तुम्ही 1 ग्लास साबुदाणा जर घेतला तर तुम्हाला 7 ग्लास पाणी वापरायचं आहे. पाण्याचं हे प्रमाण एकदम परफेक्ट आणि अचूक आहे. 1 ग्लासला तुम्ही 7 ग्लास पाणी टाकलं तर तुम्हाला यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकण्याची अजिबात गरज नाहीये. तुम्ही या ठिकाणी एकदाच 14 वाटी पाणी गरम करून त्यामध्ये 2 वाटी साबुदाणा भिजू घालून घेऊ शकता. मी या ठिकाणी सकाळी 6 वाटी पाणी टाकलेलं आहे. ते तुम्हाला टाकण्याची अजिबात गरज नाही. 6 वाटी पाणी आपण छान उकळून घेतलेलं आहे. भिजवलेला साबुदाणा आहे तो साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी उपवासाचं शेंदे मीठ वापरत आहे. तर मिठाचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे. वाळवणीचा पदार्थ वाळल्यानंतर त्यामध्ये मीठ जास्त वाटतं त्यामुळे सुरुवातीलाच मीठ थोडंसं कमी टाका. तर मी या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाण्याला मी छान मिक्स करून घेतलेला आहे. आपला जो साबुदाणा आहे तो आपण गरम पाण्यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे हे मिश्रण गरम आहे. त्यासाठी आपल्याला थंड होण्यासाठी हे मिश्रण झाकून साईडला ठेवायचं आहे. आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला लगेचच याला मिक्सरमध्ये बारीक करून याच्या पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर रात्री 14 वाटी पाणी टाकलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेचच मिक्सरला बारीक करून याच्या पापड्या तयार करून घेता येतात. पण मी या ठिकाणी सकाळी यामध्ये 6 वाटी पाणी गरम टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला थंड होण्यासाठी मिश्रण 10 मिनिटं साईडला ठेवावं लागलं आहे. आपलं जे मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे. या ठिकाणी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला थोडा साबुदाणा टाकून हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साबुदाणा टाकून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आता आपण हे वाटून घेतलेलं आहे. बारीक केलेला जो साबुदाणा आहे तो आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला वेगळं पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही. जे पाणी आपण वापरलेलं आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे. पाण्याची गरज वाटली तर तुम्ही यामध्ये गरम पाण्याचाच वापर करा. थंड पाणी जर तुम्ही यामध्ये टाकलं तर साबुदाण्याच्या पापड्या उलू शकतात किंवा चिरू शकतात. तर या ठिकाणी मी सर्व साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे. साबुदाण्याचं हे मिश्रण मी एका भांड्यामध्ये साईडला काढून घेणार आहे. काही साबुदाण्याच्या पापड्या आपल्याला मिरची न टाकताच बनवून घ्यायच्या आहेत आणि काही साबुदाण्यामध्ये आपण या ठिकाणी मिरची टाकून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्ही मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि आपल्याला ह्या मिरच्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. हे मिश्रण आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे उन्हाची सुविधा नसेल तर तुम्ही या पापड्या घरामध्ये देखील तयार करू शकता. तर या ठिकाणी आता आपल्याला घरामध्येच या पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत. या पापड्या घरामध्ये छान सुकल्या जातात. पंख्याखालीच मी ह्या पापड्या घालून घेणार आहे. मी या ठिकाणी घरामध्ये एक प्लास्टिक सीट अंथरलेला आहे आणि त्यावरती आता आपल्याला ह्या पापड्या घालून घ्यायच्या आहेत. एक एक पळी आपल्याला मिश्रण टाकून थोडंसं पसरून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पापड्या थोड्याशा जाड पाहिजे असतील प्लास्टिक सीटवरती 1 चमचा मिश्रण टाका. याला पसरू नका. मीडियम साईजच्या या ठिकाणी मी पापड्या तयार करून घेत आहे. जास्त मोठ्या किंवा जास्त छोट्या न करता थोड्याशा मीडियम साईजच्या मी या ठिकाणी पापड्या तयार करत आहे.
सर्व पापड्या मी या ठिकाणी तयार करून घेतल्या आहेत. या ठिकाणी मी उन्हामध्ये देखील अर्ध्या पापड्या तयार करून घेणार आहे. बाहेर गच्चीवरती मी एक टेबल ठेवलेला आहे, त्यावरती देखील मी प्लास्टिक शीट टाकून घेतलेले आहे. त्यावरती देखील आपल्याला पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत. ज्या मिश्रणामध्ये आपण मिरची टाकली नाही त्या मिश्रणाच्या पापड्या मी या ठिकाणी उन्हामध्ये टाकून घेणार आहे. तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला या पापड्या देखील तयार करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आता आपण मिरची न टाकलेल्या मिश्रणाच्या देखील या ठिकाणी पापड्या तयार करून घेतलेल्या आहेत. ज्यांना उन्हाची सुविधा नाही ते घरामध्ये देखील या पापड्या तयार करू शकतात. तर आता संध्याकाळी मी तुम्हाला दाखवत आहे. आपल्या ज्या पापड्या आहेत ते एकदम छान सुकलेल्या आहेत. पापड्या पूर्णपणे सुकू द्यायच्या आहेत आणि नंतरच आपल्याला या पापड्या पलटी करून घ्यायच्या आहेत. पापड्या थोड्या जरी ओल्या असतील तर आपल्या पापड्या चिरल्या जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला पूर्णपणे पापड्या छान सुकू द्यायच्या आहेत. त्यानंतरच आपल्याला ह्या पापड्या पलटी करायच्या आहेत. तर आता या ठिकाणी पापड्या आपल्या छान सुकलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही पंख्याखाली घातलेल्या आपल्या पापड्या मस्त अशा सुकलेल्या आहेत. तर प्लास्टिक शीटवरून आपल्याला या पापड्या काढायच्या आहेत. खालच्या बाजूने आपल्याला प्लास्टिक शीट पापडीपासून वेगळी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण हलक्या हाताने या पापड्या काढून घेऊया. तर बघू शकता तुम्ही एकदम पातळ आणि पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत. एकदम पारदर्शक अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र पापड्या तयार झालेल्या आहेत. तर सुकण्यासाठी देखील अजिबात वेळ लागत नाही, लगेचच या पापड्या सुकतात. सर्व पापड्या मी आता या ठिकाणी काढून घेणार आहे. तर एकदम सहजच आपल्या या पापड्या निघत आहेत, अजिबात तुटत नाहीयेत. या ठिकाणी सर्व पापड्या मी काढून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ज्या पापड्या आपण उन्हाला वाळून घेतलेल्या आहेत त्या पापड्या देखील आपल्या एकदम मस्त अशा तयार झालेल्या आहेत. ज्या पापड्या आपण घरामध्ये पंख्याखाली घातलेल्या आहेत त्या पापड्या देखील आपल्या एकदम मस्त अशा तयार झालेल्या आहेत. तर मी फक्त एकच दिवस या पापड्या वाळून घेतलेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतच आपल्या पापड्या छान वाळलेल्या आहेत. दोन्ही पापड्या आपल्या एकदम छान तयार झालेल्या आहेत. जर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये घालू शकता, किंवा जर तुम्हाला उन्हाची सुविधा नसेल तर तुम्ही या पापड्या पंख्याखाली घरामध्ये देखील तयार करू शकता. वर्ष 2 वर्ष तुम्ही या पापड्या स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही. आता या पापड्या मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे की आपल्या पापड्या झाल्या कशा आहेत ते. गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी. तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचे, त्यानंतरच आपल्याला या पापड्या तळून घ्यायच्या आहेत. तेल तापलेलं नसेल तर आपली पापडी छान तळणार नाही, खुसखुशीत होणार नाही. त्यासाठी आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला पापडी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी हाय फ्लेमवरतीच तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हाय फ्लेमवरतीच मी या पापड्या तळून घेत आहे. तेलामध्ये टाकताच आपली जी पापडी आहे ती छान फुललेली आहे आणि एकदम पांढरी शुभ्र पातळ अशी आपली पापडी तयार झालेली आहे. एकदम कुरकुरीत अशी आपली ही पापडी तयार झालेली आहे. तर आज आपल्याला बनवायचे आहेत उपवासाचे साबुदाणा आणि बटाटा चकली. एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपली ही उपवासाची साबुदाणा बटाटा चकली तयार होते. साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. नॉर्मल आपण खिचडी बनवण्यासाठी जो साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा मी या ठिकाणी घेतलेला आहे. आता आपल्याला हा साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा मी 2 ते 3 वेळेस छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला साबुदाण्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. साबुदाणा पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. साबुदाण्याच्या थोडंसं वरती आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता आपल्याला हा साबुदाणा रात्रभर झाकून ठेवून छान भिजू घालून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आहे तो छान भिजलेला आहे आणि छान फुलून डबल झालेला आहे. बघू शकता एकदम मऊ आणि सॉफ्ट असा आपला हा साबुदाणा भिजलेला आहे. आता आपल्याला हा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी एक पातेले घेतलेले आहे आणि या पातेल्यामध्ये मी हा भिजवलेला साबुदाणा टाकून घेत आहे. साबुदाणा मी मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. या ठिकाणी मी 1.5 ते 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे, छान उकळून घेतलेलं आहे. ते पाणी आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. साबुदाणा पूर्णपणे भिजेल एवढंच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, त्यापेक्षा जास्त आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं नाहीये. आपला जो साबुदाणा आहे तो गरम पाण्याने पूर्णपणे भिजलेला आहे. आता आपल्याला हा साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे. यावरती झाकण ठेवून आपल्याला याला साईडला ठेवायचं आहे. आपला जो साबुदाणा आहे तो गरम पाण्यामुळे छान शिजतो. तर एक अर्ध्या घंट्यानंतर तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आहे तो पूर्णपणे छान भिजलेला आहे आणि गरम पाणी टाकल्यामुळे आपला साबुदाणा छान शिजलेला देखील आहे. आपण या ठिकाणी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे, तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी बटाट्याचा देखील वापर करायचा आहे. पण साबुदाणा घेतलेला आहे तेवढेच आपल्याला या ठिकाणी बटाटे घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी बटाटे मोठ्या साईजचे असल्यामुळे अर्धा किलो मध्ये 2च बटाटे बसलेले आहेत. तर बटाटे मी छान शिजून घेतलेले आहेत. बटाट्यावरील जे साल आहे ते आपल्याला साल काढून घ्यायचं आहे आणि बटाटे आपल्याला यामध्ये किसून घालायचे आहेत. चाळणीने आपल्याला ही बटाटे किसून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपल्या बटाट्यामध्ये चिकटपणा येत नाही आणि बटाटे लवकर मॅश होतात. तर मी या ठिकाणी अशा पद्धतीची जी तांदूळ चाळायची किंवा गहू चाळायची चाळणी असते ती घेतलेली आहे.
ह्या चाळणीने आपल्याला हे बटाटे गाळून घ्यायचे आहेत. तर चाळणीवरती मी आता हे बटाटे अशा पद्धतीने ठेवून याला प्रेस करून घेत आहे. पावभाजी मॅशरने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजेच बटाटे पटकन खाली पडते. सर्व बटाटे आपण या ठिकाणी बारीक करून घेतलेले आहेत. आता या ठिकाणी आपण जो साबुदाणा भिजू घातलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे बटाटे टाकून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी उपवासाचं शेंदी मीठ वापरत आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची देखील मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, ती देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. साबुदाण्यामध्ये आपल्याला बटाटे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आता आपण साबुदाण्यामध्ये हे बटाटे छान मिक्स करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही साबुदाणा आणि बटाटे आपण छान एकजीव करून घेतलेले आहेत. आता आपल्याला साबुदाण्याच्या कुरड्या तयार करायच्या आहेत. त्यासाठी मी या ठिकाणी पायपिंग बॅग घेतलेली आहे. तुमच्याकडे जर पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही या ठिकाणी दुधाची पिशवी घेऊ शकता किंवा मिठाची पिशवी घेऊ शकता. पायपिंग बॅगला मी खालच्या बाजूने थोडंसं छिद्र करून घेतलेलं आहे. पायपिंग बॅग आपल्याला ग्लासमध्ये ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला हे बटाट्याचं आणि साबुदाण्याचं मिश्रण भरून घ्यायचं आहे. जे मिश्रण आहे ते मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्या चकल्या तयार करून घ्यायच्या. बाहेर टेबलवरती मी एक प्लास्टिक सीट अंथरून घेतलेली आहे, त्यावरती आता आपल्याला हे चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत. पायपिंग बॅगमुळे आपल्या चकल्या छान तयार होतात, अजिबात तुटत नाही. तर आता पायपिंग बॅगनेच आपण ह्या चकल्या तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी आता ह्या चकल्या तयार करून घेत आहे. बघू शकता तुम्ही अजिबात आपली चकली तुटत नाहीये. छान गोल आकारामध्ये आपली चकली तयार होत आहे आणि चकली बनवण्यासाठी जास्त मेहनत देखील लागत नाहीये. अशा पद्धतीने आता आपल्याला सर्व चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी मी सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. या चकल्या आपल्याला पूर्णपणे 1 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत. एका दिवसामध्ये आपल्या चकल्या छान वाळतात. तर तुम्हाला उन्हाची सुविधा नसेल तर तुम्ही या चकल्या घरामध्ये देखील तयार करू शकता. तर चकल्या जे आहेत ते छान 1 दिवस मी उन्हामध्ये कडकडीत अशा वाळून घेतलेल्या आहेत. आपल्या चकल्या पूर्णपणे छान वाळून तयार झालेल्या आहेत. एकदम पांढऱ्या शुभ्र आणि मस्त अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. आता या चकल्या मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे. त्यासाठी आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचे, त्यानंतरच आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तेल जर तापलं नसेल तर आपली चकली छान तळणार नाही. त्यासाठी आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचे, त्यानंतर चकली तळून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही तेलामध्ये टाकताच आपली जी चकली आहे ती छान फुललेली आहे आणि डबल झालेली आहे. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली उपवासाची साबुदाणा आणि बटाटा चकली तयार झालेली आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक चकली तोडून देखील दाखवणार आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम खुसखुशीत अशी आपली ही चकली तयार झालेली आहे. आज आपल्याला बनवायचा आहे बटाट्याचा किस. तो देखील एकदम लांब सडक पांढरा शुभ्र आणि त्याचबरोबर एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा. हा बटाट्याचा किस तुम्ही एकदाच बनवून वर्ष 2 वर्ष स्टोर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही. हा बटाट्याचा किस आपल्याला 2.5 किलो बटाट्यापासून तयार करायचा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बटाट्याचा किस बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2.5 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपल्याला या ठिकाणी मोठ्या आकाराचेच वापरायचे आहेत, त्यामुळे आपला जो बटाट्याचा किस आहे तो लांब सडक तयार होतो. तर मी या ठिकाणी थोड्या मोठ्या आकाराचेच बटाटे घेतलेले आहेत. बटाटे मी या ठिकाणी छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला या ठिकाणी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. बटाट्यावरील जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. बटाट्याचं साल काढल्यानंतर आपल्याला लगेचच बटाटा पाण्यामध्ये टाकायचा आहे. पाण्याच्या बाहेर आपल्याला बटाटे अजिबात ठेवायचे नाहीत. बटाट्यावरील जे साल आहे ती मी पूर्णपणे काढून घेतलेली आहे. एका बटाट्यावरील साल काढल्यानंतर आपल्याला बटाटा लगेचच पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचे देखील सर्व बटाटे साल काढून पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. पाण्यामध्ये बटाटे ठेवल्यामुळे आपला जो किस आहे तो काळा पडत नाही, एकदम पांढरा शुभ्र असा तयार होतो. आता बटाटे मी या ठिकाणी पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता या बटाट्याचा आपल्याला किस तयार करून घ्यायचा आहे. बटाट्याचा किस देखील आपल्याला पाण्यामध्येच तयार करून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी एका ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे. ताटामध्येच आपल्याला बटाट्याचा किस तयार करायचा आहे. बटाटा आपल्याला या ठिकाणी उभ्या आकारामध्ये किसून घ्यायचा आहे. तर हाताने आपल्याला थोडासा जोर देऊन हा बटाटा आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपला जो किस आहे ते थोडासा जाड आणि लांब सडक पडतो. अशा पद्धतीने प्रेस करत आपण हा बटाट्याचा किस तयार करून घेतलेला आहे. एका बटाट्याचा आपला किस तयार झाला की आपल्याला हा बटाट्याचा किस दुसऱ्या पातेल्यामध्ये पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला दुसऱ्या बटाट्याचा किस ताटामध्ये तयार करता येईल. तर एक बटाट्याचा किस तयार झालेला आहे. हा बटाट्याचा किस मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये पाण्यामध्येच टाकून घेत आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला सर्व बटाट्याचा किस तयार करून घ्यायचा आहे. जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हा बटाट्याचा किस पाण्यामध्येच ठेवायचा आहे. दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण हा किस काढून घेतलेला आहे. सर्व बटाट्याचा किस आपण या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला हा किस 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. किस छान स्वच्छ असं धुतल्यामुळे बटाट्यावरील जे स्टार आहे ते पूर्णपणे निघून जाईल. 2 ते 3 वेळेस मी हा बटाट्याचा किस धुवून घेतलेला आहे. पूर्ण बटाट्याचा किस आपल्या पाण्यामध्ये बुडला पाहिजे एवढं पाणी आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये आता आपल्याला तुरटीचा खडा फिरवून घ्यायचा आहे.
मी या ठिकाणी एकदम छोट्या आकाराचा तुरटीचा खडा घेतलेला आहे आणि हा खडा आपल्याला पाण्यामध्ये सर्वत्र फिरून घ्यायचा आहे। तुरटीचा खडा पाण्यामध्ये फिरवल्यामुळे आपलं जे पाणी आहे ते एकदम स्वच्छ आणि क्लीन होतं। आपला जो किस आहे तो पांढरा शुभ्र तयार होतो। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी तुरटीचा वापर करायचा आहे। तुरटी आपण या ठिकाणी एकदम थोड्या प्रमाणामध्ये वापरलेली आहे। आता आपल्याला हा किस झाकून रात्रभर साईडला ठेवायचा आहे। त्यामुळे आपला जो किस आहे ते एकदम छान पांढरा शुभ्र तयार होतो। रात्रभर आपल्याला हे पातेलं असंच ठेवून द्यायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता बटाट्याचा किस आपल्याला एकदा धुवून घ्यायचा आहे। आता दुसऱ्या पातेल्यामध्ये मी या ठिकाणी बटाट्याचा किस टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला हा बटाट्याचा किस शिजवून घ्यायचा आहे। बटाट्याचा किस शिजवण्यासाठी गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे। पातेल्यामध्ये आता आपल्याला बटाट्याचा किस बुडेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी शेंदी मिठाचा वापर करत आहे। मीठ टाकून आपल्याला पाण्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पाण्यावरती एक झाकण ठेवून पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतरच आपल्याला यामध्ये बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे, पाणी आपलं छान तापलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे। पातेले मी या ठिकाणी मोठ्या आकाराचं घेतलेले आहे, त्यामुळे सर्व किस मी एकदाच टाकून घेणार आहे। तुम्ही जर छोट्या पातेल्यामध्ये किस शिजून घेत असाल तर दोनदा करून तुम्ही हा बटाट्याचा किस शिजून घ्या। तर आता सर्व किस आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। सर्व बटाट्याचा किस आपण पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला या पाण्याला छान एकदा मिक्स करून घ्यायचा आहे। बटाट्याचा जो किस आहे तो आपण छान मिक्स करून घेतलेला आहे। यावरती आपल्याला एक झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिट आपल्याला हा किस छान शिजून घ्यायचा आहे। बटाट्याचा जो किस आहे तो आपल्याला एकदम जास्त गाळ शिजवायचा नाहीये, फक्त आपल्याला 5 ते 6 मिनिट हा किस छान शिजून घ्यायचा आहे। जास्त जर बटाट्याचा किस शिजला तर तो एकदम शिजून गाळ होतो, त्यामुळे आपल्याला थोडासा हे कमी शिजून घ्यायचा आहे। 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि आपला जो बटाट्याचा किस आहे तो आता छान शिजलेला आहे। बटाट्याचा जो किस आहे तो सहजच तुटत आहे। 80 ते 90% आपण बटाट्याचा किस छान शिजून घेतलेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बटाट्याचा जो किस आहे तो पाण्यामधून बाहेर काढून घ्यायचा आहे, कारण पाणी गरम आहे, त्यामुळे आपला बटाट्याचा किस जास्त शिजून गाळ होऊ शकतो। आता आपल्याला हा बटाट्याचा किस एका चाळणीवरती काढून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी तांदूळ चाळीची जी चाळणी असते ती चाळणी घेतलेली आहे आणि पोहे चाळीची जी चाळणी असते ती देखील घेतलेली आहे। आता आपल्याला हा किस चाळणीवरती काढून घ्यायचा आहे। बटाट्याचा जो किस आहे तो चाळणीवरती काढल्यानंतर देखील शिजत राहतो, कारण आपला बटाट्याचा किस गरम आहे। एका चमच्याने आपल्याला याला मोकळं करून घ्यायचं आहे, त्यामुळे जो बटाट्याचा किस आहे तो थंड होईल। चमच्याने आपण याला छान मिक्स करून घेतलेला आहे। बटाट्याचा जो किस आहे ते थोडासा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे। घरामध्येच आपल्याला हा बटाट्याचा किस पसरून घ्यायचा आहे किंवा सुकवून घ्यायचा आहे। तर घरामध्ये मी या ठिकाणी एक कपडा अंथरून घेतलेला आहे। हातानेच आपल्याला अशा पद्धतीने मोकळा करत हा किस कपड्यावरती पसरून घ्यायचा आहे। घरामध्ये पंख्याखालीच आपण हा किस सुकून घेणार आहोत। सुरुवातीला टाकतानाच आपल्याला थोडा मोकळा करूनच हा किस पसरून घ्यायचा आहे। पूर्णपणे मी कपड्यावरती पसरून घेतलेला आहे। अर्धा 1 घंट्यानंतर बटाट्याचा किस आपला सुकल्यानंतर परत एकदा आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपला जो बटाट्याचा किस आहे तो एकमेकांना चिटकणार नाही आणि एकदम मोकळा सुटसुटीत तयार होतो। बटाट्याचा किस पूर्णपणे सुकेपर्यंत आपण 2 ते 3 वेळेस हा किस मोकळा करून घेतलेला आहे, त्यामुळे आपला जो बटाट्याचा किस आहे एकमेकांना अजिबात चिटकत नाही, एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा तयार होतो। एक दिवस आपण पूर्णपणे पंख्याखाली हा किस सुकून घेतलेला आहे। थोडंसं मी याला 1 घंट्यासाठी उन्हाला ठेवलं होतं। उन्हामध्ये देखील आपण हा बटाट्याचा किस छान वाळवून घेतलेला आहे। एकदम पांढरा शुभ्र आणि लांब सडक असा आपला हा बटाट्याचा किस तयार झालेला आहे। आपला हा जो बटाट्याचा किस आहे तो तिप्पट ते चौपट त्याच्या आकारापेक्षा जास्त फुलतो। तर आता या ठिकाणी आपण हा किस तळून देखील बघणार आहोत। गॅसवरती आपण या ठिकाणी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला तेल ठेवायचं आहे तापवण्यासाठी। तेल आपल्याला एकदम छान गरम करून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला बटाट्याचा किस तळून घ्यायचा आहे। तेल जर तापलं नसेल तर बटाट्याचा किस अजिबात तळला जाणार नाही। बटाट्याचा किस तळताना आपल्याला थोडा थोडा करूनच टाकायचा आहे। कढईमध्ये टाकताच आपला जो बटाट्याचा किस आहे तो 3 ते 4 पटीने मस्त असा फुललेला आहे, एकदम फुलून डबल झालेला आहे। थोडासा किस आपण कढईमध्ये टाकला होता तर कढईभर आपला हा बटाट्याचा किस तयार झालेला आहे। एकदम पांढरा शुभ्र लांब सडक आणि मोकळा सुटसुटीत असा आपला हा बटाट्याचा किस तयार झालेला आहे आणि यामधील जे एक्स्ट्रा तेल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। अजिबात ऑइली नसलेला हा बटाट्याचा किस आपला तयार झालेला आहे। बटाट्याचा किसाचा तुम्ही चिवडा देखील करू शकता। यामध्ये शेंगदाणे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची तळून टाकू शकता तुम्ही। मुरमुऱ्याचा चिवडा तयार करायचा असेल त्यामध्ये देखील तुम्ही हा बटाट्याचा किस वापरू शकता। आज आपल्याला बनवायची उपवासाची भगर आणि बटाटा चकली। ही चकली बनवण्यासाठी जेवढी सोपी आहे तेवढीच खाण्यासाठी चविष्ट आहे। एकदम खमंग खुसखुशीत अशी आपल्याला भगर आणि बटाट्याची चकली तयार करायची आहे। चकली तुटू नये किंवा याचे तुकडे पडू नये यासाठी काय करायचं ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग एकदम सोपी आणि सिंपल रेसिपीला सुरुवात करूया। चकली बनवण्यासाठी या ठिकाणी मी 400 ग्राम भगर घेतलेली आहे। भगर आपण बारीक घेतलेली आहे।
तुम्हाला जर जाड भगर मिळाली तर तुम्ही ती देखील वापरू शकता। त्याचबरोबर आपण 200 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे। भगरीला चिकटपणा नसतो त्यासाठी आपण या ठिकाणी 200 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाण्यामुळे आपल्या चकलीला छान चिकटपणा येतो, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी साबुदाण्याचा देखील वापर करायचा आहे। या ठिकाणी आपल्याला भगर आणि साबुदाणा दोन्ही मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। भगर मिक्सरला लगेचच बारीक होते, साबुदाणा जो आहे तो मिक्सरला बारीक होत नाही, त्यासाठी आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजण्याचं वेगळं असं कारण नाहीये, फक्त मिक्सरला लवकर बारीक होण्यासाठी आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। तर आपण या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आता आपण हा साबुदाणा भाजून घेऊया। भगर आपल्याला भाजण्याची गरज नाहीये, तर साबुदाणा मी या ठिकाणी 2 ते 3 मिनिट छान भाजून घेतलेला आहे। आता हा भाजलेला जो साबुदाणा आहे तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। दाताखाली चावल्यानंतर साबुदाणा मऊ लागत नाहीये, छान कुरकुरीत असा भाजलेला आहे। आता आपल्याला हा साबुदाणा थंड करून घ्यायचा आहे। आपला जो साबुदाणा आहे तो थंड झालेला आहे। या ठिकाणी मी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला हा साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे। एकदम बारीक न करता थोडासा जाडसर आपल्याला हा साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी हा साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही थोडासा जाडसर आहे। आता आपल्याला या ठिकाणी भगर देखील बारीक करून घ्यायची आहे। भगर मिक्सरला लगेच बारीक होते, तर मिक्सरच्या जारमध्ये मी अर्धी भगर टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही भगर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। तर भगर देखील मी या ठिकाणी बारीक करून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी ही भगर बारीक करून घेतलेली आहे। भगरीचं पावडर आणि साबुदाण्याचं जे पावडर आहे ते आपण एकाच बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। राहिलेली जी भगर आहे ती देखील मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि सेम बाउलमध्ये आपण काढून घेतलेली आहे। साबुदाणा आणि भगरीचं जे पावडर आहे ते तयार झालेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला चकली बनवण्यासाठी बटाट्याचा देखील वापर करायचा आहे। आपण या ठिकाणी 400 ग्राम भगर घेतलेली आहे, तर 400 ग्राम भगरीसाठी आपण 800 ग्राम आपल्याला या ठिकाणी उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत। भगरीच्या दुप्पट आपल्याला या ठिकाणी बटाट्याचा वापर करायचा आहे। बटाट्यामुळे आपली जी भगरीची चकली आहे त्याला छान चिकटपणा येतो, बाइंडिंग छान येते आणि त्याचबरोबर आपली जी चकली आहे ती खाण्यासाठी देखील खमंग आणि चविष्ट लागते। बटाटे आपण या ठिकाणी उकडून घेतलेले आहेत आणि त्यावरील साल काढून घेतलेला आहे। आता आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत किंवा चाळणीने गाळून घ्यायचे आहेत। तर मी या ठिकाणी जी तांदूळ चाळायची चाळणी असते त्या चाळणीने मी हे बटाटे बारीक करून घेणार आहे। आता पावभाजी मॅशरचा वापर करून देखील आपण हे बटाटे एकदम सोप्या पद्धतीने मॅश करून घेऊ शकतो। तर पावभाजी मॅशरने आपण बटाटे चाळणीच्या वरती प्रेस करून घेतलेले आहेत। 2 ते 3 मिनिटांमध्येच आपण हे बटाटे मॅश करू शकतो। एकदम झटपट आपले हे बटाटे बारीक होतात। अजिबात यामध्ये बटाट्याचे मोठे मोठे कण राहत नाहीत। बटाटे आपले एकदम छान बारीक होतात, त्याचबरोबर चिकट देखील होत नाहीत। त्यामुळे या ठिकाणी आपण चाळणीचा वापर करून हे बटाटे बारीक करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही किसणीने हे बटाटे किसून घेऊ शकता। आता चाळणीने आपण सर्व बटाटे बारीक करून घेतलेले आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले हे बटाटे बारीक होतात। तर सर्व बटाटे आपण या ठिकाणी बारीक करून घेतलेले आहेत। जी बारीक केलेली भगर आहे आणि साबुदाणा आहे तो टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी उपवासाचं शेंदे मीठ वापरत आहे। मीठ आपल्याला बेताने टाकायचं आहे, कारण वाळवणीचे जे पदार्थ आहेत ते वाळल्यानंतर थोडेसे खरट लागतात। 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। मी मिक्सरला हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, ती हिरवी मिरची टाकायची आपल्याला 1 ते 1.5 चमचा। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त देखील करू शकता। आता आपल्याला यामध्ये पाणी न टाकताच हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता। सुरुवातीला आपल्याला बटाट्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि गरज पडली तरच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। पण शक्य तेवढं आपल्याला पाणी याच ठिकाणी टाकायचं आहे। तर तुम्हाला गरज पडेल तर तुम्ही याच ठिकाणी पाणी टाकून घ्या। बटाट्यासोबत आपण हे पीठ छान मळून घेतलेलं आहे। याची बाइंडिंग छान तयार होत आहे, पण पीठ आपलं थोडंसं घट्ट आहे, त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पीठ छान मऊ आणि सॉफ्ट असं मळून घेऊया। तर पाण्याचा वापर आपल्याला याच ठिकाणी करायचा आहे, नंतर आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये। तर अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला या पिठाचे रोल तयार करून घ्यायचे आहे। आपण या ठिकाणी भगर शिजवलेली नाहीये, कच्च्याच भगरीचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे। त्यासाठी आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी या ठिकाणी एक चाळणी घेतलेली आहे। आता आपल्याला हे रोल चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत। गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी लवकर येण्यासाठी आपण यावरती झाकण ठेवलं होतं। पाणी आपले छान तापलेलं आहे। यावरती आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे। या रोलला आपल्याला आता 15 मिनिट छान वाफवून घ्यायचं आहे। यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिट आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे। एक 15 मिनिट झालेले आहेत आणि आपले जे भगरीचे रोल आहेत ते एकदम छान शिजलेले आहेत। भगर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, तरी देखील आपण 15 मिनिट याला छान शिजवून घेतलेलं आहे। तर यामध्ये मी एक सुरी रोवून बघत आहे। आपले जे पीठ आहे ते सुरीला अजिबात चिटकले नाहीये, एकदम छान आपले हे पीठ शिजलेलं आहे। आता आपल्याला हे पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे।
एका उलथण्याने मी हे सर्व पीठ फोडून घेतलेलं आहे आणि मोकळं करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। तर हे पीठ मळण्यासाठी मी या ठिकाणी पावभाजी मॅशरचा वापर करणार आहे। पावभाजी मॅशरने आपल्याला हे पीठ छान मॅश करून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही पीठ मऊ आणि सॉफ्ट मळताल तेवढे आपल्या चकल्या खुसखुशीत तयार होतात, त्याचबरोबर चकली तयार करताना अजिबात तुटत नाही। तर पावभाजी मॅशरने आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। पीठ जरी थंड झालं तरी देखील तुम्ही पावभाजी मॅशरने याला मॅश करा आणि परत चकल्या तयार करण्यासाठी घ्या। अजिबात आपली चकली तुटत नाही, चकली न तुटता एकदम छान तयार होते। तर पावभाजी मॅशरने मी या पिठाला छान मॅश करून घेणार आहे आणि एकदम सॉफ्ट आणि मऊ असं तयार करून घेणार आहे। छान आपण याला मॅश करून घेतलेलं आहे। एकदम मऊ आणि सॉफ्ट असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। पीठ आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजेच आपलं जे पीठ आहे ते थंड होणार नाही। या ठिकाणी आता आपल्याला याच्या चकल्या तयार करून घ्यायच्या। त्यासाठी आपण चकलीचा साचा घेतलेला आहे। चकली मशीनमध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ आपण यामध्ये छान दाबून भरलेलं आहे। आता आपल्याला चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी मी एका टेबलवरती प्लास्टिक शीट अंथरून घेतलेली आहे। प्लास्टिक शीटवरतीच मी या चकल्या तयार करून घेणार आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कपड्यावरती देखील या चकल्या तयार करू शकता। तर आता प्लास्टिक शीटवरती आपल्याला ह्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता तुम्ही अजिबात आपली चकली तुटत नाही, एकदम छान एक सलग चकली तयार होत आहे आणि एकदम सहजच आपण ह्या चकल्या तयार करू शकतो। अजिबात मेहनत देखील लागत नाहीये। एकदम पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या या चकल्या तयार झालेल्या आहेत। छान काटे देखील यावरती पडलेले आहेत। या चकल्या तुम्ही घरामध्ये पंख्याखाली देखील सुकवून घेऊ शकता। जी लास्टची बाजू आहे ती आपल्याला छान चिटकून घ्यायची आहे, म्हणजेच वाळल्यानंतर आपली जी चकली आहे ती सुटणार नाही किंवा तेलामध्ये टाकल्यानंतर सुटणार नाही। सेम याच पद्धतीने आता आपल्याला बाकीच्या सर्व राहिलेल्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। चकली करताना जर चकली तुटत असेल, पावभाजी मॅशरने मॅश करून घ्या आणि परत चकल्या तयार करण्यासाठी घ्या। सहजच आणि सिंपल पद्धतीने तुमच्या चकल्या तयार होतील। तर सर्व चकल्या मी या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत। बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशा आपल्या या भगरीच्या चकल्या तयार झालेल्या आहेत। एक दिवस मी या ठिकाणी उन्हाला या चकल्या वाळवून घेणार आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपल्या ज्या चकल्या आहेत ते छान वाळलेल्या आहेत आणि रंग देखील एकदम मस्त असा आलेला आहे। एकदम सुंदर अशा आपल्या या भगरीच्या चकल्या तयार झालेल्या आहेत। आता या चकल्या आपल्याला तळून देखील बघायच्या आहेत। तर या ठिकाणी गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी। तेल छान तापल्यानंतरच आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे। ही भगरीच्या पावडरची चकली असल्यामुळे तेलामध्ये जास्त वेळ न तळता आपल्याला लगेचच तेलामधून काढून घ्यायची आहे, नाहीतर चकली लाल होऊ शकते। पण ही चकली खाण्यासाठी एकदम चविष्ट लागते, त्याचबरोबर एकदम खुसखुशीत देखील तयार होते। थोड्याशा लाल किंवा ब्राऊन रंगामध्ये जरी तुम्ही चकली तळून घेतली तरी देखील छान कुरकुरीत आणि क्रिस्पी चविष्ट अशी ही चकली लागते। चकली तळल्यानंतर देखील छान फुललेली आहे आणि एकदम मस्त अशी आपली ही चकली तयार झालेली आहे। एक चकली मी या ठिकाणी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे। खुसखुशीत अशी आपली ही चकली तयार झाली। थंड झाल्यानंतर ही चकली आणखीनच कुरकुरीत आणि क्रिस्पी लागते। या अगोदर देखील मी तुमच्यासोबत भगरीच्या चकलीची रेसिपी शेअर केलेली आहे। त्या व्हिडिओला देखील तुम्ही छान प्रतिसाद दिलेला आहे। तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर लिंक मी या ठिकाणी आय बटनवरती दिलेली आहे। फक्त 2 वाटी साबुदाण्यापासून आपल्याला हा एकदम कुरकुरीत आणि पांढरा शुभ्र असा साबुदाणा तयार करायचा आहे। तुम्हाला मी या ठिकाणी एक साबुदाणा फोडून देखील दाखवत आहे। आपला जो साबुदाणा आहे तो अजिबात कडक नाही, आतपर्यंत छान तळलेला आहे आणि बोटावरती हा क्रश केल्यानंतर पूर्ण साबुदाणा मॅश होत आहे, याचं पावडर तयार होत आहे। अजिबात यामध्ये कडक साबुदाणा नाहीये, एकदम मस्त असा आपला हा लायलॉन साबुदाणा तयार झालेला आहे। या ठिकाणी मी 2 वाटी साबुदाणा रात्री भिजत घातला होता। पाणी थोडंसं कमी टाकून आपल्याला हा साबुदाणा भिजू घालून घ्यायचा आहे। तर रात्रभर मी हा साबुदाणा भिजू घालून घेतलेला आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आहे तो एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा झालेला आहे आणि छान मऊ असा भिजलेला आहे। अशाच पद्धतीचा साबुदाणा आपल्याला लायलॉन साबुदाण्यासाठी पाहिजे। आपल्याला हा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी हा साबुदाणा मोकळा करून घेतलेला आहे। या साबुदाण्याला आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। पोहे चाळीची जी चाळणी असते ती चाळणी आपण या ठिकाणी घेतलेली आहे। आता पोहे चाळीच्या चाळणीवरती आपल्याला हा साबुदाणा मोकळा टाकून घ्यायचा आहे। एकमेकांना चिटकून न टाकता थोडासा मोकळा टाकायचा आहे। थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला हा साबुदाणा चाळणीवरती टाकून घ्यायचा आहे, म्हणजेच आपला जो साबुदाणा आहे तो छान वाफला जाईल। जास्त जर साबुदाणा टाकला तरी देखील पाण्यामध्ये टाकल्यानंतर हा साबुदाणा मोकळा होतो, पण आपला जो साबुदाणा आहे तो छान वाफला जाणार नाही। त्यासाठी आपल्याला थोड्या कमी प्रमाणामध्ये हा साबुदाणा चाळणीवरती टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण हा चाळणीवरती साबुदाणा टाकून घेतलेला आहे। गॅसवरती आपण कढईमध्ये पाणी ठेवलं होतं तापवण्यासाठी। पाण्याला आपल्याला छान उकळी आलेली आहे। आता यावरती आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि चाळणीवरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी आपल्याला हा साबुदाणा छान वाफवून घ्यायचा आहे।
साबुदाणा वाफण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. 1 ते 2 मिनिटांमध्येच आपला हा साबुदाणा छान वाफला जातो. साबुदाणा छान पारदर्शक झाला की आपला जो साबुदाणा आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जर वाटत असेल की गॅस जास्त लागेल किंवा थोड्या प्रमाणामध्ये आपण हा साबुदाणा वाफवत आहोत तर आपला वेळ भरपूर जाईल. साबुदाणा वाफवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. सुरुवातीला आपल्याला 1-2 मिनिटं लागू शकतात, पण नंतरचा जो साबुदाणा आहे तो 1 ते 1.5 मिनिटांमध्येच आपला छान वाफला जातो. आता आपण या ठिकाणी झाकण उघडून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही आपला जो साबुदाणा आहे तो छान वाफलेला आहे. मोत्याच्या दाण्यासारखा छान टपोरा झालेला आहे आणि छान फुललेला देखील आहे. आता आपल्याला हा साबुदाणा काढून पाण्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे. तर एका ताटामध्ये मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे. 10 ते 20 सेकंदासाठी आपल्याला ही चाळणी पाण्यामध्ये ठेवायची आहे. चाळणीतील जो साबुदाणा आहे तो आपल्याला मोकळा करून घ्यायचा. एकदम सहजच आपला हा साबुदाणा निघतो. चाळणीतील जो साबुदाणा आहे तो आपण मोकळा करून घेतलेला आहे. अजिबात एकमेकांना चिटकला नाही. छान मोकळा आणि सुटसुटीत असा आपला हा साबुदाणा वाफलेला आहे किंवा शिजलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. पाणी असलेल्या एका भांड्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा काढून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये हा साबुदाणा टाकल्यामुळे हा साबुदाणा एकमेकांना चिटकणार नाही. राहिलेला जो साबुदाणा आहे तो देखील आपल्याला सेम याच पद्धतीने वाफवून घ्यायचा आहे. ओल्या चाळणीवरतीच आपल्याला हा साबुदाणा पसरून घ्यायचा आहे. चाळणी जर ओली असेल तर आपला जो साबुदाणा तो एकदम झटपट निघतो. अशा पद्धतीने आता ओल्या चाळणीमध्येच आपण या ठिकाणी साबुदाणा पसरून घेतलेला आहे आणि हा साबुदाणा देखील मी सेम त्याच पद्धतीने शिजून घेणार आहे. दुसऱ्यांदाचा जो साबुदाणा आहे तो वाफवण्यासाठी आपल्याला कमी वेळ लागतो. 1 मिनिटामध्येच आपला हा साबुदाणा छान वाफला जातो. आता दुसरा जो साबुदाणा आहे तो देखील मी या ठिकाणी वाफवून घेतलेला आहे. सगळ्यात शेवटी मी या ठिकाणी थोडा जास्त प्रमाणामध्ये साबुदाणा चाळणीवरती टाकून वाफवून घेतलेला आहे. तो देखील साबुदाणा अजिबात एकमेकांना चिटकला नाही आणि छान वाफला गेलेला आहे. तर तुम्ही थोड्या जास्त प्रमाणामध्ये देखील हा साबुदाणा टाकू शकता. सर्व साबुदाणा मी या ठिकाणी पाण्यामध्येच टाकून घेतलेला आहे. पाण्यामध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला हा साबुदाणा एका चाळणीवरती काढून घ्यायचा आहे. यामधील जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. चाळणीवरती मी हा साबुदाणा काढून घेतलेला आहे. यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आता निथळून गेलेलं आहे. 1 दिवस कडकडीत उन्हात आपल्याला हा साबुदाणा वाळवून घ्यायचा आहे. अर्ध्या ते 1 घंट्यानंतर मी हा साबुदाणा अर्धा वाळल्यानंतर हा साबुदाणा मी परत एकदा मोकळा करून घेतलेला आहे. त्यामुळे आपला जो साबुदाणा एकमेकांना चिटकला असेल तो आपण या ठिकाणी मोकळा करू शकतो. अशा पद्धतीने आपला एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा हा साबुदाणा तयार झालेला आहे. आता 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये मी हा साबुदाणा वाळवून घेतलेला आहे. मार्केटमध्ये जसा मिळतो सेम त्याच पद्धतीचा साबुदाणा आपण या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे. आता हा साबुदाणा मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे. साबुदाणा तळण्यासाठी आपल्याला गॅसवरती तेल ठेवायचे गरम करण्यासाठी. तेल आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. तेल जर छान तापलेलं असेल तर आपला जो साबुदाणा आहे तो छान फुलतो. तेल आपलं छान कडकडीत असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडा साबुदाणा टाकून साबुदाणा छान तळून घ्यायचा आहे. तेलामध्ये मी थोडासा साबुदाणा टाकलेला आहे. आपला जो साबुदाणा आहे तो एकदम मस्त असा फुललेला आहे. बघू शकता तुम्ही त्याच्या आकारापेक्षा 3 ते 4 पट छान फुललेला आहे. अशाच पद्धतीने आता आपल्याला हाय फ्लेमवरतीच हा साबुदाणा तळून घ्यायचा आहे. साबुदाणा आपला छान तळलेला आहे. एकदम मोत्यासारखा पांढरा शुभ्र असा आपला हा साबुदाणा तयार झालेला आहे. आता आपल्याला या साबुदाण्याचा चिवडा तयार करायचा आहे. या ठिकाणी आपण बटाट्याचा कीस घेतलेला आहे. बटाट्याचा कीस देखील आपण घरीच तयार केलेला आहे. याचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तो जर पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. चिवडा तळताना देखील आपल्याला तेल छान कडकडीत असं गरम पाहिजे, तरच आपला चिवडा छान फुलतो आणि पांढरा शुभ्र असा तयार होतो. या ठिकाणी आपल्याला शेंगदाणे देखील तळून घ्यायचे आहेत. थोडेसे शेंगदाणे मी या ठिकाणी कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत. शेंगदाणे देखील आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे देखील आपले छान तळलेले आहेत. आता शेंगदाणे देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी आपण हिरवी मिरचीचे काही काप घेतलेले आहेत. हिरवी मिरची देखील आपल्याला छान तळून घ्यायची आहे. हिरवी मिरची कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. हिरवी मिरची जर मऊ असेल तर आपला चिवडा मऊ पडू शकतो. त्यामुळे आपल्याला हिरवी मिरची देखील छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. मिरची देखील आपली छान कुरकुरीत झालेली आहे. आता आपल्याला मिरची देखील काढून घ्यायची आहे. तर यामध्ये तुम्ही मनुका टाकू शकता, काजू टाकू शकता, बदाम टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा चिवडा तयार करू शकता. साबुदाणा तयार करताना आपण यामध्ये मीठ टाकलेलं नाहीये, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी साबुदाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. चिवडा तयार करताना मीठ टाकल्यानंतर मीठ आपलं व्यवस्थित चिवड्यामध्ये मिक्स होतं. आपला जो साबुदाणा आहे तो अजिबात कडक नाहीये, आतपर्यंत छान तळलेला आहे. याचं पावडर तयार होत आहे. अजिबात यामध्ये कडक साबुदाणा नाहीये. एकदम मस्त असा आपला हा साबुदाणा तयार झालेला आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.